नमस्कार, मी अमोल जोशी. 0 आवर मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीला बघूया टॉप 25 बातम्या. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीची मोठी कारवाई. विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यासह 4 जणांना अटक. कबूतरखान्यासंदर्भात उच्च न्यायालयाची सुनावणीनंतर जैन समाजाची बैठक पूर्ण. कबुतरासंदर्भात समिती स्थापन करण्याचा समाजाचा निर्णय. नाशिकमध्ये ध्वजारोहणाची संधी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा. गोंदिया जिल्ह्यामध्ये ध्वजारोहण करायला भुजबळांची नकार घंटा. मंत्री मंगलप्रभात लोढा करणार गोंदिया जिल्ह्यामध्ये ध्वजारोहण. शासनाकडून नव्यानं परिपत्रक जारी. आपण अजिबात नाराज नाही. गोंदियाला जाणं शक्य नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत बोललो. नाराजीच्या चर्चेवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बैठकीला उपस्थित. या बैठकीमध्ये युवक अध्यक्ष निवडीबाबत निर्णय होण्याची शक्यता. प्रांजल खेवलकरांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 25 ऑगस्टला. पोलिसांची बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ हवा असल्यामुळे कोर्टाचा निर्णय. रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण व्हावा आणि खड्डेमुक्त व्हावा यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. माजी खासदार आणि माजी आमदारांनाही मंत्रालय प्रवेशासाठी चेहरा पडताळणी बंधनकारक. त्याचप्रमाणे आमदार खासदारांच्या वाहनांना पार्किंगची व्यवस्था मंत्रालयाबाहेरच करावी लागणार. 15 ऑगस्टपासून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची द ईगल आय मोहीम. या मोहिमेद्वारे विभागीय पदाधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर नजर ठेवली जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत गणेश मंडळांची बैठक संपन्न. गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिल्याचं सांगत लवकरच आराखडा जाहीर करणार असल्याची फडणवीसांची माहिती. गणपतीला कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी मंत्री नितेश राणेंकडून 23 आणि 24 ऑगस्टला मोफत स्पेशल मोदी एक्सप्रेस दादर ते सावंतवाडी ट्रेन चालवली जाणार. मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना 23 ऑगस्टपासून बंदी. कोकणातील गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी बंदी. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली माहिती. गणपतीपोळ्यात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू. मंदिर प्रशासनाकडून नियमावली जाहीर. महाद्वाराजवळ बोर्ड लावून नियम पाळण्याचं आवाहन. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी. शहरातील भिडे पूल बंद असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप. यावर तातडीनं उपाययोजना करण्याची वाहन चालकांची मागणी. बेस्ट बसच्या तिकीट दरवाढीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या प्रवासी संख्येत वाढ. मध्य रेल्वेच्या दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये तब्बल 2 लाखांनी वाढ. दररोज सरासरी 40 लाख प्रवासी संख्या आता 42 लाखांवर पोहोचली. पुणे वाहतूक पोलिसांकडून AI पेट्रोलिंग व्हॅन तयार. जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्त्यावर बेशिस्त वाहन चालकांवर नजर ठेवणार. वरळी BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पामध्ये नवे पर्व. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील 556 पुनर्वसन सदनिकांचं उद्या वितरण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन. पनवेल कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचं 76% काम पूर्ण. 70 किलोमीटरपैकी 21 किलोमीटर रोड बसवण्याचं काम पूर्ण. त्यामुळे मार्ग लवकरच दृष्टिक्षेपात येण्याची शक्यता. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद. 17 ऑगस्टला वेटिंग लिस्ट तयार झाली. 10 ऑगस्टला या रेल्वेला पंतप्रधान मोदींनी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवून केलं होतं उद्घाटन. बेकायदा बेटिंग या प्रकरणामध्ये ईडीकडून छापेमारी. मुंबई, दिल्ली, NCR, हैदराबाद, जयपूर, मदुराई, सुरत अशा जवळपास 15 ठिकाणी ईडीकडून छापेमारी. देशामध्ये गतवर्षाच्या तुलनेमध्ये खरीप पेरण्यांमध्ये 38% वाढ. भात पिकाच्या लागवडीमध्ये सर्वाधिक वाढ. तर केंद्र सरकारनं राष्ट्रीय खाद्यतेल मिशन राबवून देखील तेलबियांची लागवड 7% घटली. 14,500 शेतकऱ्यांना 28 कोटी रुपयांचं कांदा अनुदान मिळणार. या अनुदानाचा नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लाभ होणार. 2023 मध्ये शेतकऱ्यांना 200 क्विंटलच्या मर्यादेत प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. आणि आता बघूया या तासाच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स.